कोरल ड्रॉच्या फाईलमध्ये बिटमॅप इमेज कशी काय घ्यायची हे आता आपण पाहू. यासाठी फाईल मेनूमध्ये इम्पोर्ट नावाची कमांड आहे, ज्याचा शॉर्टकट आहे Ctrl+I. त्याच्यावर क्लिक करा. आता जेथून तुम्हाला ही इमेज घ्यायची आहे त्या ठिकाणी तो जातो. या इकडनं घ्यायची नसेल तर तुम्ही माय कॉम्प्युटरवर क्लिक करून दुसऱ्या कुठल्याही फोल्डरमध्ये जाऊ शकता. येथे A1 नावाची ही मी कमांड दिली. इकडे त्याचा प्रिव्ह्यू दिसतो. हा प्रिव्ह्यू ऑफ केला तर काही दिसत नाही, म्हणून हा प्रिव्ह्यू नेहमी ऑन ठेवा. आणि इम्पोर्ट ही कमांड द्या. इम्पोर्ट म्हणून कमांड दिल्यानंतर A1 JPG असा त्या इमेजचं नाव दिसतं. त्या कोपऱ्यात जाऊन मी क्लिक केले की ही इमेज येथे आली. आता ही इमेज अख्खीच्या अख्खी घेतलेली आहे. ही फुल इमेज न घेता या इमेजचा थोडासा आपल्याला भाग पाहिजे, तर कसा घ्यायचा हे पाहू. पुन्हा Ctrl+I ही कमांड द्या. या मेनूला जाईल. A1 वर क्लिक करा आणि ह्या ते फुल इमेज दिसत आहे तिकडे क्लिक करा आणि त्याच्याऐवजी क्रॉप ही कमांड द्या. आणि आता इम्पोर्ट म्हणा. इम्पोर्ट म्हटल्यानंतर हा मेनू येईल. या मेनूची आपण थोडक्यात माहिती घेऊया. याच्या मधील इमेजवरती गेल्यानंतर आता हाताचा पंजा दिसतो आणि कॉर्नरला जी आहेत तिकडे हँडल्स आहेत. ही 8 हँडल्स हलवून आपण या इमेजमधला पाहिजे तो भाग घेऊ शकतो. इथपर्यंत आलो आणि तुम्हाला वाटलं नाही परत तुम्हाला अख्खी इमेज पाहिजे, ही सिलेक्शन बरोबर नाही, तर या इकडे जाऊन सिलेक्ट ऑल ही कमांड द्या. पुन्हा हे हँडल सर्व इमेजवर पसरलं जाईल. आता मला पाहिजे तशी मी इमेजचा भाग सिलेक्ट करतो आणि आता ओके म्हणतो. ओके म्हटल्यानंतर पुन्हा हा कर्सर येतो आणि आता मी ओके म्हटल्यावर यावेळेला इमेजचा थोडासाच भाग याच्यामध्ये आला आणि मगाची सगळीच्या सगळी इमेज आली. या प्रकारे आपण कुठलीही बिटमॅप इमेज कोरलच्या पेजवरती इम्पोर्ट करू शकतो किंवा त्या इमेजचा काही भाग इम्पोर्ट करू शकतो. ही इमेज आता त्याची सुधारायची कशी हे आपण बघू. यासाठी बिटमॅपमध्ये ॲटो ॲडजस्ट नावाची कमांड आहे. त्याच्या क्लिक केलं की तो ही इमेज त्याच्या पद्धतीने सुधारतो. उजवीकडे ओरिजिनल इमेज आहे, डावीकडे सुधारलेली इमेज आहे. परंतु हे कंट्रोल्स कोरल ड्रॉकडे न ठेवता जर का तुमच्याकडे ठेवायचे असले तर एक वेगळी पद्धत आहे, वेगळी कमांड आहे. आता Ctrl+Z करून मी ही इमेज मूळ पदावर आणतो आणि याच्यामधली इमेज ॲडजस्टमेंट लॅब ही कमांड देतो. याच्यामध्ये डावीकडे दिसतोय तो ओरिजिनल व्ह्यू आणि उजवीकडे दिसतोय तो वर्किंग प्रिव्ह्यू. म्हणजे याच्यामध्ये उजवीकडील बाजूमध्ये चेंजेस केले जातील. ही विंडो तुम्ही अशी बघू शकता 2 भागामध्ये, किंवा अशी मध्ये एक लाईन दिसू शकते. पुन्हा डावीकडचा भाग आहे हा ओरिजिनल आहे आणि उजवीकडचा वर्किंग प्रिव्ह्यू आहे, किंवा फुल प्रिव्ह्यू. याच्यावर क्लिक केलं की ही इमेज दिसते. याच्यावर तुम्ही या 3 कीज लक्षात ठेवा. अल्ट दाबलं आणि इमेजवर क्लिक केलं की इमेज मोठी मोठी होते. शिफ्ट दाबलं आणि इमेजवर क्लिक केलं की इमेज लहान लहान होते. आणि कंट्रोल दाबलं आणि इमेजवर क्लिक केलं की ही इमेज या विंडोमध्ये फिट होते. या 3 कमांड लक्षात ठेवा. या इथे क्लिक केलं तर इमेज 90 डिग्रीमध्ये डाव्या बाजूला रोटेट होते. या इकडे क्लिक केलं की 90 डिग्रीमध्ये उजव्या बाजूला रोटेट होते. या इकडे पुन्हा झूम आउट आणि झूम इन हे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण काही चेंजेस करूया. हा आहे ब्राईटनेस काउंटर. हा स्लायडर जर का तुम्ही उजवीकडे हलवला तर ब्राईटनेस वाढतो, डावीकडे हलवला तर ब्राईटनेस कमी होतो. Ctrl+Z म्हणजे अंडू ही कमांड येथे देखील चालते. त्यामुळे आता Ctrl+Z करून मी पुन्हा ही इमेज रिसेट करू शकतो. तसेच कॉन्ट्रास्टचा स्लायडर उजवीकडे सरकून
कॉन्ट्रास्ट वाढतो, डावीकडे सरकून कॉन्ट्रास्ट कमी होतो. केव्हाही तुम्हाला ही इमेज मूळ पाहिजे असेल तर रिसेट टू ओरिजिनल म्हटलं की ओरिजिनल इमेज तुम्हाला दिसू लागते. आणि हे सगळं करताना प्रत्येक वेळेला तुम्ही ह्या इमेजचा एक स्नॅपशॉट घेऊ शकता. स्नॅपशॉट म्हणजे अमुक एक चेंजेस केल्यानंतर ही इमेज तुमच्याकडे सेव्ह केली जाते, पुन्हा थोडे चेंजेस केल्यानंतर सेव्ह केली जाते आणि इमेज तुम्ही बघू शकता. उदाहरणार्थ आता मी समजा त्याचा ब्राईटनेस वाढवला आणि एक क्रिएट स्नॅपशॉट म्हटलं की ती इमेज ह्या इकडे खाली दिसते. समजा कॉन्ट्रास्ट मी आणि वाढवला, पुन्हा एक स्नॅपशॉट घेतला की ह्या इकडे इमेज दिसू लागते. पुन्हा काहीतरी आणि कधी सॅच्युरेशन कमी केलं आणि पुन्हा एक स्नॅपशॉट घेतला. आता यातला दुसरा आणि तिसरा स्नॅपशॉट मला पसंत नाही, सगळे चेंजेस मला पहिल्याप्रमाणे पाहिजेत. मी पहिल्यावर क्लिक केलं की पुन्हा पहिला जो स्नॅपशॉट होता तिथपर्यंत सगळे चेंजेस काढले जातील आणि तो स्नॅपशॉट तिकडे या विंडोमध्ये घेतला जाईल. आणि अगदी सुरुवातीपासून सगळं मला काहीच चेंजेस नको असतील तर रिसेट टू ओरिजिनल म्हटलं की सुरुवातीचा प्रिव्ह्यू किंवा सुरुवातीची जी इमेज आहे ती त्याच्यामध्ये घातली जाईल. आता ही इमेज आपण ॲक्च्युली सुधारूया. थोडासा ब्राईटनेस मी वाढवतोय, थोडासा कॉन्ट्रास्ट देखील वाढवतोय. पिवळ्या रंगाचं प्राबल्य आहे त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये निळी शेड टाकतो मी. हे एवढे चेंजेस ह्याच्यामध्ये पुरेसे आहेत. सॅच्युरेशनचा काउंटर कमी केला तर सगळे रंग कमी होत जातील आणि इमेज ग्रेस्केल होईल. पण ग्रेस्केल इमेज करायची असेल तर या पद्धतीने करू नका, त्यासाठी वेगळी पद्धत आहे, ती कमांड तुम्हाला मी नंतर सांगेन. आणि हा काउंटर उजवीकडे नेला तर रंग खूप वाढतील, त्यामुळे हा काउंटर एवढं ठीक आहे. आणि आता मी ओके म्हणतो. ओके म्हटल्यानंतर हे सर्व चेंजेस याच्यामध्ये दिसू लागतील. ही इमेज आता आपण रोटेट करूया. रोटेट करण्यासाठी स्ट्रेटन इमेज नावाची कमांड आहे, ती दिली की हा असा मेनू येतो. हे आहे खालचा बार, तो ग्रीड कमी जास्त करण्याकरता आहे. आणि हा वरचा बार आहे रोटेट इमेज, त्याच्यामध्ये आपण डावीकडे किंवा उजवीकडे सरकवलं तर डावीकडे सरकवलं तर इमेज डावीकडे रोटेट होते, उजवीकडे सरकवलं तर उजवीकडे रोटेट होते. जेवढा भाग कट केला जाणार आहे रोटेट करताना तो देखील तुम्हाला दिसतो. आता मी एवढी रोटेट केली आणि ओके म्हटलं की इमेज अशी दिसू लागेल. या इमेजचे रूपांतर आता आपण ग्रेस्केल इमेजमध्ये करूया. यासाठी बिटमॅपमध्ये जायचं आणि मोडमध्ये जायचं आणि ग्रेस्केल आहे ती कमांड द्यायची की इमेज ग्रेस्केल होते. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही पुन्हा ॲडजस्टमेंट करायची असेल आणि नॉर्मली ती करावीच लागते की ॲटो ॲडजस्टमेंट देईल. आता या इमेजचे लाईन आर्टमध्ये रूपांतर करूया. सर्वप्रथम इमेज सिलेक्ट करा आणि बिटमॅपमध्ये जा, मोडमधील ब्लॅक अँड व्हाईट ही कमांड द्या. ही कमांड दिल्यावर असा मेनू दिसू लागेल. याच्यामध्ये हाफ टोन आहे, त्याच्याऐवजी लाईन आर्ट ही कमांड द्या. आता मी शिफ्ट कमांड दाबून इमेजचा जास्त भाग दिसू शकेल अशी व्यवस्था करतो. हे थ्रीशोल्ड नावाची एक खाली एक बार दिसत आहे, तुम्ही तो डावीकडे सरकवला तर इमेज जास्त काळी होत जाईल आणि उजवीकडे सरकवला तर ती इमेज जास्त पांढरी होत जाईल. ओके म्हटलं की इमेज आता अशी दिसू लागेल. या प्रकारे लाईन आर्ट इमेजमध्ये या इमेजचे रूपांतर करता येते. या बिटमॅप इमेजचे पुन्हा कोरल ड्रॉच्या क्लिप आर्टमध्ये देखील रूपांतर करता येते. हे करण्याकरता बिटमॅपमधील आउटलाईन ट्रेसमधील हाय क्वालिटी इमेज ही कमांड तुम्ही द्या. ही कमांड दिली की याची येथील प्रमाणे मेनू येईल. त्यातील डिटेल्स हा ऑप्शन आहे तो मायनस मध्ये असतो, तो प्लसच्या ठिकाणी नेला की तुमची इमेज ही अतिशय हाय क्वालिटीची इमेज येईल. वरती दिसत आहे ही ओरिजिनल इमेज दिसत आहे आणि खाली आहे ती क्लिप आर्ट इमेज आहे. ती आता करतोय तो करतोय. हा इंडिकेटर ह्या इकडे
हिरव्या अशा रेषा दिसतात, ही हिरवी रेषा संपूर्ण ह्याकडे उजव्या हाताला गेली तर त्याचं हे काम पूर्ण झालं असं आपण समजूया. क्लिपआर्टमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे, जे खाली दिसत आहे आणि वरती ओरिजिनल बिटमॅप इमेज दिसत आहे. आता ही माहिती त्यांनी दिलेली आहे. कर्व झालेले आहेत 7,737 आणि नोट्स तयार झालेले आहेत 1,28,523 आणि 255 याच्यात कलर्स आहेत. मुळात साधारण 1.25 लाख नोट्स हे त्यांनी अक्षरशः एका मिनिटाच्या आत तयार केलेले आहे आणि संपूर्णच्या संपूर्ण इमेज ती त्यांनी कन्वर्ट केलेली आहे. आता ओके म्हणून बघूया नेमकं काय झालेलं आहे. आता ही जी इमेज दिसत आहे ही ड्रॉ मधली क्लिपआर्ट इमेज आहे. याच्यावरती आता इमेज सिलेक्ट करून अनग्रुप ऑल म्हटले की हे सगळेच्या सगळे नोट्स दिसतात तुम्हाला. यातला कुठलाही भाग घ्या, समजा ह्याकडे मागे फुलाचा भाग घेतला, तो सिलेक्ट केला, हा बघा हा भाग बाजूला येऊ शकतो. हे सगळे भाग घेतले, हे बाजूला येऊ शकतात. अशा प्रकारे कुठलाही भाग तुम्ही खेचून यातला बाहेर काढू शकता. खरं म्हणजे या प्रकारची इमेज पुन्हा क्लिपआर्टमध्ये करण्याची काय आवश्यकता नाही, पण कोरोड्राय करू शकतो. आणि अनेकदा बिटमॅप इमेज वापरायच्या नसतात किंवा वापरणे अधिक धोक्याचे असते, कारण बिटमॅप इमेज काही प्रमाणाच्या बाहेर मोठ्या केल्या की त्या ब्लर होऊन जातात, त्या फाटतात. तसं कोरोड्रॉमधील क्लिपआर्ट होत नाही. याकरता काही वेळेला मुद्दाम त्याचं क्लिपआर्टमध्ये रूपांतर करावं लागतं आणि या रूपांतर करण्याच्या प्रोग्रॅमला ट्रेस असं म्हटले जाते. त्यामुळे आता कुठलीही इमेज बिटमॅप इमेज सिलेक्ट करून बिटमॅप मेनूमध्ये जाऊन क्विक ट्रेस म्हणजे अगदी सामान्य इमेज तयार होते आणि आउटलाईन ट्रेसमधील सगळ्यात शेवटची हाय क्वालिटी इमेज ही अतिशय चांगली इमेज क्लिपआर्ट तयार करतो. आणि याच्यापेक्षा जर खराब इमेज पाहिजे असेल तर लो क्वालिटी इमेज आहे, क्लिपआर्ट आहे, डिटेल लोगो आणि लाईन आर्ट असे यांनी प्रकार दिलेले आहेत. तर हे झालं बिटमॅप इमेजचं क्लिपआर्टमध्ये रूपांतर.